3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा जो कॅप राउंड 2 आहे, त्याचं आज अलोकेशन होणार आहे. म्हणजे आज तुम्हाला सेकंड राउंडचे कॉलेजेस अलॉट होणार आहेत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट राउंडमध्ये बेटरमेंट करून ठेवले असतील आणि ते अपेक्षा करत असतील, आता आम्हाला मे बी चांगलं कॉलेज भेटू शकतं. काही विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंडमध्ये कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नसेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिशन सुद्धा कन्फर्म केलेले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कॅप राउंड 2चं अलॉटमेंट आल्यानंतर आपण पुढे काय निर्णय घ्यायला पाहिजे? या सर्व गोष्टींचं डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि सोबतच यापुढचं कॅप राउंडचं शेड्यूल काय असणार आहे, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, LLB 3 इयर आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू आहे. यामध्ये तुमचं पर्सेंटाईल पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजची अपेक्षा आहे आणि तुम्हाला ॲक्चुअल कुठलं कॉलेज मिळू शकतं, याविषयी आमचे काउन्सिलर्स तुमच्यासोबत डिटेल डिस्कशन करतात. तसेच कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला गाईड करणं असेल, कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी देणं असेल, कॅप राउंडचे फॉर्म फिल करणं असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स तुम्हाला मदत करतात. तर ही काउन्सिलिंग जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करा आणि इन्क्वायरी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कॅप राउंड 2चं जे अलोकेशन होईल त्याचे मल्टिपल आउटकम असू शकतात. काही विद्यार्थ्यांना फर्स्ट ऑप्शन हा अलॉट होऊ शकतो. तसेच इतरही ऑप्शन तिथे अलॉट होण्याचे चान्सेस असतात. आता ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट ऑप्शनचं अलॉटमेंट होईल त्यावेळेस ते विद्यार्थी ऑटो फ्रीज होतील आणि तिथे ॲडमिशन घेतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अदर दॅन फर्स्ट ऑप्शन अलॉट होण्याचे चान्सेस असतात. इन केस तुम्ही जर बेटरमेंट करून ठेवलं असेल, तर तुम्ही बेटरमेंट केलेल्या कॉलेजच्या वरच्या कॉलेजपैकी एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट होण्याचे चान्सेस आहेत. आणि तसं जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट करून सुद्धा चांगले कॉलेजेस जे आहेत ते अलॉट झालेले नाहीयेत. फर्स्ट राउंडमध्ये जे कॉलेज अलॉट झालं होतं, तेच कॉलेज त्यांना सेकंड राउंडमध्ये सुद्धा अलॉट झालं. याचं कारण हे आहे, की ॲप्लिकंट खूप जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी जे आहेत, ते जिथे ॲडमिशन भेटतंय तिथे आपलं ॲडमिशन कन्फर्म करताय आणि सीट्स ज्या आहेत त्या व्हॅकंट होत नाहीयेत. तर अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं असेल, मे बी त्यांना चांगले कॉलेज अलॉट होण्याचे सुद्धा इथे चान्सेस आहेत. असंही होऊ शकतं, की जे तुम्ही बेटरमेंट करून ठेवलं आहे, तेच कॉलेज तुम्हाला अलॉट होईल आणि दुसरं कुठलंही त्याच्यावरचं कॉलेज अलॉट होणार नाही. हे सुद्धा आउटकम याच्यामधून आपण एक्स्पेक्ट करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, असे काही विद्यार्थी आहेत, की ज्यांना फर्स्ट राउंडमध्ये कुठलंही कॉलेज अलॉट झालं नाही. मे बी त्यांना सेकंड राउंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट होऊ शकतं किंवा नाही पण होऊ शकत. कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपला जो पर्सेंटाईल आहे ते खूप कमी असतं आणि आपण कॉलेजचे ऑप्शन जे सिलेक्ट करतो त्यांचा कट ऑफ खूप जास्त असतो. त्यावेळेस आपल्याला असं अलॉटमेंट भेटण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता जर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राउंडमध्ये तुम्ही ऑप्शन चूज करताना असे ऑप्शन चूज केलेले असतील, की जिथे कट ऑफ खूप जास्त असेल आणि तुमचं पर्सेंटाईल खूप कमी असेल, तर अशा केसमध्ये मे बी तुम्हाला सेकंड राउंडमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं अलॉटमेंट होणार नाही. इन केस जर खूप साऱ्या वॅकन्सीज असतील, तर तिथे अलॉटमेंट होण्याचे चान्सेस तुम्हाला इथे असू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड राउंडमध्ये आयदर तुम्हाला नवीन अलॉटमेंट होईल किंवा जे अलॉटमेंट तुम्हाला ऑलरेडी झालं होतं, जे बेटरमेंट तुम्ही करून ठेवलं होतं, तेच तुम्हाला परत अलॉट केलं जाईल आणि जसं तुम्ही फर्स्ट राउंडमध्ये बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट केला होता, तसाच तुम्हाला सेकंड राउंडमध्ये कुठलाही बेटरमेंट करण्याचा ऑप्शन इथे सीईटी सेल देत नाहीये आणि इन केस जर तुम्हाला थर्ड राउंडला अपियर व्हायचं असेल, तर तुम्हाला सेकंड राउंडमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही. इन केस तुम्ही जर ॲडमिशन घेतलं आणि तुम्हाला जर वाटलं, की मला थर्ड राउंडमध्ये अपियर व्हायचं आहे, त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं जे ॲडमिशन आहे, ते कॅप राउंडचा फॉर्म फिल करण्याच्या अगोदर कॉलेजच्या लॉगिनमधून कॅन्सल करावं लागेल आणि तरच तुम्हाला तिथे थर्ड राउंडला अपियर होता येईल. म्हणजे तुम्ही एकदा की ॲडमिशन कॅन्सल केलं, तुमची ती सीट तुमच्या हातातून जाणार आहे आणि थर्ड राउंडला तेव्हाच तुम्ही एलिजिबल होणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं एक सिंपल सजेशन राहील. आता आपण जर यावर्षी पाहिलं तर खूप कॉम्पिटिशन आहे, खूप सारे ॲप्लिकंट आहेत, कट ऑफ खूप जास्त वाढतायत. त्यामुळे शक्यतो काय करा, तुम्हाला सेकंड राउंडमध्ये जे कॉलेज भेटलं असेल, ते फ्रीज करून तिथे ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही थर्ड राउंडला गेलात, तर त्या केसमध्ये सेकंड राउंडचं कॉलेज तुमच्या हातातून जाणार आहे आणि थर्ड राउंडमध्ये वॅकन्सीज खूप कमी शिल्लक राहतात. त्यामुळे तुम्हाला थर्ड राउंडमध्ये अलॉटमेंट होईलच याची गॅरंटी नसणार आहे. जर तुम्हाला आत्ता चांगलं कॉलेज मिळालं असेल आणि तुम्हाला शक्य असेल तिथे ॲडमिशन घेऊन आपलं LLB कंप्लीट करणं, तर तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या आणि कन्फर्म करा.
आता विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राउंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं कॉलेज फ्रीज कराल, तिथे ॲडमिशन घ्यायचं ठरवाल, त्यावेळेस तुम्हाला 20 ते 22 या 3 दिवसामध्ये जाऊन कॉलेजवरती आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. त्यासाठी तुमच्या CET पोर्टलवरती तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत, ते सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस त्याच्या 2-2 झेरॉक्स सोबतच CETचे सगळे जे फॉर्म आहेत, ते सुद्धा तुम्हाला कॉलेजवरती जाऊन सबमिट करायचे. कॉलेजवरती त्यांची फीस भरायची आहे आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करून तिकडनं एक ॲक्नॉलेजमेंट लेटर सुद्धा कॉलेजकडून घेऊन यायचे. तर अशा पद्धतीने 20 ते 22 या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा आणि ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राउंडमध्ये कुठल्याही प्रकारचं अलॉटमेंट भेटलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी थर्ड राउंड असणार आहे. थर्ड राउंडचं जे ऑप्शन फिलिंग आहे, ते 24 ते 27 या 4 दिवसामध्ये होणार आहे. तिथे तुम्ही तुमचे नवीन ऑप्शन फिलअप करू शकता आणि नवीन ऑप्शन फिलअप करत असताना प्लीज यावेळेस व्यवस्थित कट ऑफ पहा आणि त्या कट ऑफनुसार तुमच्या पर्सेंटाईलनुसार आणि प्लस वॅकन्सीजनुसार तुम्ही तुमचे कॉलेज जे आहे ते सिलेक्ट करा. जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तेच कॉलेज टाका. 100-150 कॉलेज टाकून काही उपयोग होणार नाही. चुकून जर भलतीकडेच तुमचा नंबर लागला, तर हा तुमचा लास्ट चान्स असणार आहे. यानंतर तुम्हाला डायरेक्टली मॅनेजमेंट राउंडला सामोरं जावं लागणार आहे. तिथे परत तुम्हाला एक्स्ट्रा फीस भरावी लागेल आणि मग तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही थर्ड राउंडमध्ये प्रॉपर कॉलेज सिलेक्शन करा आणि आपले ॲडमिशन्सचे चान्सेस वाढवा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनची जी काउन्सिलिंग आहे ती आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. स्टेप बाय स्टेप तुम्हाला गाईडन्स केलं जातं. एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी दिली जाते. तुमचा जर कॅप राउंडचा फॉर्म जो आहे तो फिलअप करण्यासाठी तुम्हाला मदत केली जाते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कट ऑफचं अनालिसिस असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, या सर्व गोष्टीमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे जे काउन्सिलर आहेत ते तुम्हाला मदत करतात आणि तुमची ॲडमिशनची प्रोसेस सोपी करतात. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही काउन्सिलिंग जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या किंवा थर्ड राउंडची तयारी करा. थँक यू.